नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज थोरात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, आज आपण एंडोक्राइन सिस्टीम म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथी हा टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून, कंबाईन बीच्या दृष्टिकोनातून, RRB ग्रुप डीच्या दृष्टिकोनातून आणि इतर एक्झाममध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तर बघा, आता अंतःस्रावी ग्रंथीमध्ये कोणकोणत्या ग्रंथी विचारल्या जाईल आणि त्या ग्रंथी आपल्या शरीरामधील कोणत्या ठिकाणी आहे आणि त्यांचं नेमकं कार्य काय, या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास आजच्या या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. तर बघा, जसं या ठिकाणी तुम्हाला थॅलमस, पिनियल ग्लँड, थायमस, थायरॉइड ह्या सर्व ग्रंथी दिलेल्या आहेत. या सर्व ग्रंथी आपण डिटेल्समध्ये आज घेणार आहे. ठीक आहे. आणि या ज्या ग्रंथी असतात ना, तर या ह्युमन बॉडीमध्ये आतमध्ये आहे. ठीक आहे. अंतःस्रावी ग्रंथी कशाला म्हटलं जाते? कारण की अंतःस्रावी ग्रंथीला कुठल्याही प्रकारच्या नलिका नसतात. या नलिका विरहित ग्रंथी असतात, कारण की याचा संपूर्ण स्त्राव हा रक्तामध्ये होतो आणि रक्ताद्वारे शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत त्याचे स्त्राव पोचवले जातात. तर मित्रांनो, चला डिटेल्स बघूया आपण अंतःस्रावी ग्रंथी. बघा मित्रांनो, यामध्ये आपण अंतःस्रावी ग्रंथी बघणार आहे. त्यांचं स्थान कुठे आहे, त्यांचं कार्य कुठे आहे, सर्व डिटेल्स आजच्या या टॉपिकमध्ये बघणार आहे. तर बघा, आता या ठिकाणी आपण पहिली जी ग्लँड्स आहे ती घेणार आहे अधःचेतक ग्रंथी. हिलाच हायपोथॅलॅमस ग्रंथी असं म्हटलं जाते. आणि तुम्हाला यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची की आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. एक राहील तुमची बाह्यस्रावी ग्रंथी आणि एक राहणार आहे तुमची अंतःस्रावी ग्रंथी. अंतःस्रावी ग्रंथीला नलिका विरहित सुद्धा म्हटलं जाते. काय म्हटलं जाईल? नलिका विरहित, कारण की याला कुठल्याही प्रकारच्या नलिका नसतात आणि याचा जो स्त्राव असते, यामधून जे स्त्रवणारे जे हार्मोन्स असते थेट रक्तामध्ये पोचवल्या जाते, म्हणून यांना नलिकाची आवश्यकता नसते. परंतु बाह्यस्रावी ग्रंथीला नलिकाची आवश्यकता असते, कारण की यामधून स्त्रवणारा जो स्त्राव आहे, म्हणजे जे विकर एन्झाईम आहे, हे डायरेक्ट रक्तामध्ये मिक्स होत नाही. तर चला मित्रांनो, आपण अंतःस्रावी ग्रंथी मग बघूया. तर यामधली पहिली ग्रंथी जसं आपण अधःचेतक ग्रंथी बघितलेली आहे. अधःचेतक ग्रंथी म्हणजेच होणार आहे तुमची हायपोथॅलॅमस ग्रंथी. आता या ग्रंथीचं वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, तुम्हाला माहीत असेल की अंतःस्रावी ग्रंथीपैकी सर्वात लहान जी ग्रंथी ती पियुषिका म्हणजे पिट्युटरी ग्लँड्स आहे आणि ती सर्व ग्रंथींना नियंत्रित करते आणि त्या ग्रंथीला नियंत्रित करण्याचं जे काम आहे ते काम करते मग या ठिकाणी हायपोथॅलॅमस ग्रंथी. तर हायपोथॅलॅमस ग्रंथी हे शरीरातील कोणत्या भागामध्ये राहते? तर बघा, आता हिचं स्थान कुठे आहे? तर मेंदूतील प्रमस्तिष्क म्हणजे तुमच्या मेंदूचा जो फोरहेडचा जो भाग आहे, म्हणजे प्रमस्तिष्काचा जो भाग आहे त्यामध्ये, आणि पियुषिका ग्रंथीच्या वर. लक्षात येत असेल, हायपोथॅलॅमस ही ग्लँड पियुषिकेच्या म्हणजेच मास्टर ग्लँडच्या वर असते. आता यामधून स्त्रवणारे संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स आपण बघूया. पियुषिकेतील जे स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशी आणि त्याचं नियंत्रण करणारे जे स्त्राव असतात ते स्त्राव हायपोथॅलॅमस या ग्रंथीमधून स्त्रवले जाते. बघा, सविस्तर मी तुम्हाला एकदा सांगतो. हायपोथॅलॅमस ग्रंथी ही मेंदूच्या प्रमस्तिष्क भागामध्ये आहे. पियुषिका ग्रंथीच्या वर असते आणि जी पियुषिका ग्रंथी स्त्राव निर्माण करते, ठीक आहे, त्या स्त्रावाला निर्माण करण्याचं काम हे हायपोथॅलॅमस ग्रंथीचं आहे, म्हणजेच अधःचेतक ग्रंथीचं आहे. आता याचं नेमकं कार्य बघा कोणतं राहील? तर कार्य आहे पियुषिका ग्रंथीला नियंत्रित करणे. टोटल अंतःस्रावी ग्रंथीला नियंत्रित करण्याचं काम हे मास्टर ग्लँड म्हणजे पियुषिका ग्रंथी करते आणि तिला नियंत्रित करण्याचं काम हायपोथॅलॅमस ग्लँड करते. म्हणजे तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण सेकंड बघूया. तर बघा, आता सेकंड या ठिकाणी ग्लँड जे दिलेली आहे ती आहे पियुषिका ग्रंथी, जिच्या संदर्भात आपण एवढं डिस्कशन केलं आहे ते. तर बघा, आता पियुषिका ग्रंथीलाच पिट्युटरी ग्लँड्स म्हटलं जाते, हिलाच हायपोफायसिस ग्लँड्स म्हटलं जाते आणि हिलाच मास्टर ग्लँडसुद्धा म्हटलं जाते. मास्टर ग्लँड का म्हटलं जाते? कारण की इतर ग्रंथीला नियंत्रित करण्याचं काम करते पियुषिका ग्रंथी आणि या पियुषिकेला ग्रंथीला नियंत्रित करण्याचं काम आपण बघितलं होतं, ते होतं हायपोथॅलॅमसचं. ही ग्रंथी वजनाने 0.5 ग्राम राहते. बघा, साईज खूप छोटी आहे, वेटनुसार 0.5 ग्राम आहे, परंतु संपूर्ण जे ग्रंथीचे जे स्त्राव आहे तिला नियंत्रित करण्याचं काम पियुषिका ग्रंथीचं आहे. तर बघा, आता कोणकोणती हिच्यामधून स्त्राव निर्माण होतात ते सर्व स्त्राव आपण आज बघणार आहे या टॉपिकमध्ये. तर बघा, आता या ठिकाणी जे संप्रेरक आहे, सुरुवातीला स्थान बघू आपण. तर स्थान आहे मेंदूच्या
तळाशी आणि हिच्या वर जर म्हटलं तर हायपोथॅलामस. यामधलं जे संप्रेरक आहे तर पहिलं संप्रेरक आहे वृद्ध संप्रेरक, म्हणजेच याला म्हटलं ते ग्रोथ हार्मोन्स. आणि या ग्रोथ हार्मोनचं काम आहे हाडांच्या वाढीला चालना देणे. सेकंड नंबरचा जो यामधून संप्रेरक बाहेर निघते, हार्मोन्स बाहेर निघते, त्याचं नाव आहे अधिरुक्क ग्रंथी संप्रेरक. यालाच ACTH सुद्धा म्हटलं जाते. अधिरुक्क म्हणजे ॲड्रिनल ग्लँड्स. म्हणजे या ठिकाणी अधिरुक्क पाहिजे होतं, या ठिकाणी काय पाहिजे होतं, अधिरुक्क. अधिरुक्क ग्रंथीच्या स्त्रावणाला चालना देण्याचं काम सुद्धा कोण करते, तर हे पियूषिका ग्रंथीमधला हा अधिरुक्क ग्रंथी संप्रेरक करतात. नंतर बघा मित्रांनो अवटू ग्रंथी. अवटू ग्रंथी म्हणजेच तुमचे थायरॉइड ग्लँड्स. हिच्यामधून जे स्त्रवणारा हार्मोन्स आहेत ते आहे TSH. त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सुद्धा म्हटलं जाते. आणि अवटू ग्रंथीच्या स्त्रावणास चालना देणे हे याचं काय आहे, प्रमुख कार्य आहे. हे सर्व कार्य आपण पियूषिका ग्रंथीचं बघत आहे, कारण की पियूषिका ग्रंथी इतर ग्रंथींना काय करते, अशा प्रकारच्या हार्मोन्स स्त्रवण्यास प्रेरित करते. नंतरचं बघा मित्रांनो या ठिकाणी प्रोलॅक्टिन आपण हार्मोन्स बघत आहे. याला LH सुद्धा म्हटलं जाते, म्हणजे लिटिओट्रोपिक हार्मोन्स. आणि याचं कार्य आहे मातेस दूध उत्पादन करण्यास प्रवृत्त करणे. नेक्स्ट बघा मित्रांनो ऑक्सिटोसिन आहे. ऑक्सिटोसिन या हार्मोनचं कार्य आहे मूल जन्माला येताना गर्भाशय आकुंचित करणे. आणि हा तुम्हाला सिंगल क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकते तसा, मूल जन्माला येताना कोणतं हार्मोन्स उपयोगी पडते, तर ते राहणार आहे ऑक्सिटोसिन. नंतरचं बघा मित्रांनो ल्युटिनायझिंग हार्मोन. हे हार्मोन्स मासिक पाळीचे नियंत्रण करणे आणि अंडमोचन करणे यासाठी उपयोगी आहे. आणि हे सर्वचे सर्व हार्मोन्स स्त्रवण्यासाठी पियूषिका ग्रंथी काय करते, तर त्यांना प्रेरित करते. त्यानंतरचा बघा मित्रांनो प्रतिमूत्रल संप्रेरके. आणि हे जे आहे याचं कार्य आहे शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित करणे किंवा संतुलित करणे. मित्रांनो हा प्रश्न बीच्या पेपरमध्ये आलेला होता आणि त्यांनी विचारलं होतं की शरीरातील अशी कोणती ग्रंथी आहे जे पाण्याचं संतुलन राखते. तर सरळ तुमचं उत्तर या ठिकाणी होणार आहे, तर जे संतुलन करते त्या संदर्भात काय केलं होतं, प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट दिला आहे पुटिका ग्रंथी संप्रेरक. आणि पुटिका ग्रंथी संप्रेरकाचं कार्य आहे जनन ग्रंथीची वाढ नियंत्रित करणे. हे सर्व जे हार्मोन्स आहे मित्रांनो हे तुमची पियूषिका ग्रंथी इतर ग्रंथींना प्रेरित करते, म्हणून पियूषिका ग्रंथीला मास्टर ग्लँड म्हटलं जाते. त्यानंतरचा आपण ग्रंथी बघणार आहे, ती ग्रंथी आहे मित्रांनो अवटू ग्रंथी. हिला थायरॉइड ग्लँड सुद्धा म्हटलं जाते. आणि ही जी थायरॉइड ग्लँड्स आहे हे तुमच्या मानेच्या, या ठिकाणी मान लक्षात घ्यायचा आहे, मानेच्या मध्यभागी असते, ठीक आहे. आणि समोरून श्वासनलिकेच्या दोन्ही बाजूला असते. कोणती ग्रंथी मग, थायरॉइड ग्लँड्स. त्यानंतर यामधून स्त्रवणारे हार्मोन्स बघा, तुम्हाला थायरॉइडवरून यामध्ये लक्षात घ्यायचं आहे थायरॉक्झिन. थायरॉइडवरून काय लक्षात घ्याल तुम्ही, थायरॉक्झिन नावाचा हार्मोन्स थायरॉइड या ग्रंथीमधून स्त्रवल्या जाते. आणि याचं कार्य आहे शरीराची वाढ आणि चयापचय क्रिया नियंत्रित करणे. सोबत एक सेकंड आणखी एक हार्मोन्स यामधून स्त्रवलं जाते, त्याचं नाव आहे कॅल्सिटोनिन. त्याला काय म्हटलं जाईल, सेकंड जे हार्मोन्स बघत आहे ते आहे कॅल्सिटोनिन. आणि इथं सुद्धा त्याचं कार्य त्याच्या नावाप्रमाणेच आहे, कॅल्शियमच्या चयापचयावर व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे. क्लिअर झालं असेल आता तुमचं सर्व. जसं आपण थायरॉइड ग्रंथी बघत आहे, मानेच्या मध्यभागी आहे, श्वासनलिकेच्या दोन्ही बाजूला आहे. यामधून स्त्रवणारं संप्रेरक जर म्हटलं तर थायरॉक्झिन आहे आणि शरीराची वाढ आणि चयापचय क्रिया नियंत्रित करते. सेकंड जे हार्मोन्स बघितलं ते होतं कॅल्सिटोनिन. हे कॅल्शियमच्या चयापचयावर आणि रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण काय करते, नियंत्रित करते. त्यानंतर बघा मित्रांनो 4 नंबरची जी अंतस्त्रावी ग्रंथी आहे ती आहे पराअवटू ग्रंथी. हिलाच पॅराथायरॉइड ग्लँड्स असं म्हटलं जाते. आणि हिचं स्थान बघा अवटू ग्रंथीच्या मागे आहे. जी आपली थायरॉइड ग्रंथी आहे ना तिच्या मागे आहे. आणि ह्या टोटल 4 ग्रंथी असतात. यामधून स्त्रवणारं जे हार्मोन्स आहे ते हार्मोन्स आहे पॅराथार्मोन. हार्मोन्स कोणतं आहे यामधलं, पॅराथार्मोन. तुम्हाला नावावरूनच लक्षात घ्यायचं, जसं थायरॉइड ग्रंथी जर म्हटलं तर थायरॉक्झिन आणि कॅल्सिटोनिन. आणि या ठिकाणी पराअवटू म्हणजे पॅराथायरॉइडमध्ये लक्षात घ्यायचं पॅरावरून पॅराथार्मोन. आता बघा यामधून यांचं जे कार्य आहे ते कार्य काय आहे, तर कार्य आहे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण
करणे. ठीक आहे, बारीक गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, कारण की या ठिकाणी सुद्धा तुमचा प्रश्न बनू शकते. नंतरची बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अंतःस्रावी ग्रंथी आपण या ठिकाणी घेत आहे. ती ग्रंथी आहे स्वादुपिंड. इलास म्हटलं जाते पॅन्क्रियास ग्लँड आणि इलास म्हटलं जाते क्लोम ग्रंथी. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे नाव आहे. आता ही एकमेव अशी ग्रंथी आहे की जे अंतःस्रावी ग्रंथीसुद्धा आहे आणि बाह्यस्रावी ग्रंथीसुद्धा आहे. कारण की यामधून जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या सेल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, अल्फा, बीटा आणि डेल्टा, तर यापैकी जी इन्सुलिन आहे हे अंतःस्रावीमध्ये, हे बाह्यस्रावीमध्ये स्त्रवल्या जाईल आणि बाकी सर्व अंतःस्रावीमध्ये जाणार आहे. तर बघा याची डिटेल्स आपण या ठिकाणी बघू. मग तर जठराच्या मागे 4 प्रकारच्या पेशी आहे. यामधली पहिली जी अल्फा पेशी आहे तर ही 20% आहे आणि यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहे त्याला ग्लुकॅगॉन असं म्हटलं जाते. म्हणजे ग्लुकॅगॉन हे हार्मोन्स स्वादुपिंडामधून स्त्रवल्या जाईल. स्वादुपिंडामधील कोणत्या पेशीमधून, तर ते आहे अल्फा पेशी. आणि याचं नेमकं कार्य बघा काय, तर ग्लुक्या म्हणजे काय, ग्लुकोजशी संदर्भात आहे, ग्लायकोजनशी संदर्भात आहे. म्हणजे हे करणार आहे एककृतामधील जे ग्लायकोजन असते त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण ग्लुकोज ग्रहण करतो, ग्लायकोजन तसा पॉलिसॅक्राइडमध्ये येते आणि पॉलिसॅक्राइडचं रूपांतर हे मोनोसॅक्राइडमध्ये येते होऊन जाईल. आणि माणूस हा म्हणजे व्यक्ती जो आहे तर जे कार्बोहायड्रेट आहे हे मोनोसॅक्राइडच्या स्वरूपामध्ये फक्त ग्रहण करते. जे अतिरिक्त जे ग्लुकोज असते ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये एककृतामध्ये साठवलं जाते आणि जेव्हा शरीराला त्याची आवश्यकता पडणार आहे तेव्हा ते मग पुन्हा ग्लायकोजनचं काय होते, ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यासाठी ग्लुकॅगॉन नावाचा हार्मोन्स या ठिकाणी कामाचा आहे आणि ते अल्फा सेल्समधून काय केलं जाते, स्त्रवल्या जाते, म्हणजे स्वादुपिंडामधून स्त्रवल्या जाते. त्यानंतर बघा मित्रांनो, बीटा सेल आपण या ठिकाणी बघू, जे 70% आहे. यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहेत ते आहे इन्सुलिन आणि या संदर्भात तुम्हाला माहीतच आहे. आणि याचं कार्य बघा काय, तर रक्तातील वाढीव साखरेचं ग्लायकोजनमध्ये, या ठिकाणी ग्लायकोजन लागेल, ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास एककृताला उत्तेजित करते. म्हणजे साखरेचं जे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यामध्ये एककृताला उत्तेजित करण्याचं कार्य कोणाचं आहे, तर बीटा सेलचं आहे. बघा या ठिकाणी आपण काय केलं, ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं. ठीक आहे, आणि या ठिकाणी ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करण्यासाठी कोण काम करते, तर बीटा सेल करते. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया डेल्टा पेशी. डेल्टा पेशी 5% आहे आणि यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहेत ते आहे सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, कोणता हार्मोन्स आहे, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन्स आहे. आणि इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य आहे डेल्टा पेशीचं. पुन्हा एकदा आपण तिन्ही पेशी या ठिकाणी एका मिनिटात लक्षात घेऊ. अल्फा पेशी जर म्हटलं तर हे काय करते, तर अल्फा पेशी ग्लायकोजनचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करण्यास एककृताला काय करते, सांगते. ठीक आहे, त्यानंतर जे बीटा सेल आहे तर बीटा सेल रक्तातील ग्लुकोजचं जे ग्लुकोज असते त्या ग्लुकोजला ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एककृताला काय करते, उत्तेजित करते. आणि डेल्टा सेल जर म्हटलं तर इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनच्या पातळीवर काय करते, नियंत्रण ठेवते. लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या सर्व. त्यानंतर बघा चौथी यामधली सेल आहे पीपी पेशी, म्हणजेच काय एफ सेल आहे, जी 5% असते आणि यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहेत ते आहे पॅन्क्रियाटिक पॉलीपेप्टाईन. आता याचं कार्य बघा काय आहे, आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण यावर नियंत्रण ठेवणे हे आहे एफ सेलचं. आणि साधुरसाच्या स्त्रावणावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा याचं कार्य आहे. अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे स्वादुपिंड, म्हणजेच काय, पॅन्क्रियाज. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण नंतरची ग्रंथी बघत आहे अधिरुक्क ग्रंथी, जिला ॲड्रिनल ग्लँड्स असं म्हटलं जाते. आणि ॲड्रिनल ग्लँड्स हे दोन्ही रुक्काच्या वरती असते. रुक्क म्हणजे या ठिकाणी काय, तर ती आहे किडनी. रुक्काला काय म्हटलं जाते, किडनी असं म्हटलं जाते. याला रुक्कसुद्धा म्हटलं जाऊ शकते. तर बघा यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहेत ते आहे ॲड्रेनालिन आणि एक आहे नॉर ॲड्रेनॉलिन. तुम्ही हार्मोन सहज लक्षात घेऊ शकता, कारण की ॲड्रिनल ग्लँड जर लक्षात राहत असेल तर ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन हे तुम्हाला हार्मोन्स लक्षात घ्यायचं आहे. आता हे हार्मोन्स नेमकं याचं कार्य काय आहे, तर ते कार्य बघा आता मित्रांनो, ते कार्य आहे आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी जे वर्तन असते त्याला नियंत्रित करणे. म्हणजे भावनिक प्रसंगी इमोशनल ड्रामाच्या वेळेस कोणता हार्मोन्स आपल्या शरीरातून बाहेर पडते, तर ते राहणार आहे ॲड्रेनालिन किंवा नॉर ॲड्रेनालिन. आणि कोणत्या ग्रंथीमधून बाहेर पडते ते आहे ॲड्रिनल ग्लँड्समधून.
नंतर बघा सेकंड नंबरचं कार्य हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचं उद्दीपन करणे आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देणे। सोबतच बघा सोडियम आणि पोटॅशियमचे संतुलन आणि त्याच्या चयापचय क्रियेला काय करणे, उत्तेजन, हे सर्व कार्य आहे ॲड्रिनल ग्रंथीचं। मित्रांनो त्यानंतर आपण बघूया नंतरची अंतःस्रावी ग्रंथी दिली या ठिकाणी अंडाशय ग्रंथी म्हणजेच काय, ओव्हरी। आता हिचं स्थान कुठं असते तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला राहते। यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहेत ते आहे इस्ट्रोजन। इस्ट्रोजन हे महिलांमधून स्त्रवणारा हार्मोन्स आहे, असा सिंगल लाईन क्वेश्चन विचारला गेलेला आहे, ठीक आहे। प्रोजेस्टेरॉन सुद्धा स्त्रियांमधून स्त्रवल्या जाते आणि टेस्टेरॉन जर म्हटलं तर हे पुरुषांमधून स्त्रवल्या जाणारा हार्मोन्स आहे। आता याचं कार्य बघा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतरस्तराची वाढ करणे हे याचं कार्य आहे। त्यानंतर सेकंड नंबर बघा स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे हे सुद्धा इस्ट्रोजन हार्मोन्समुळेच होते आणि गर्भाशयाच्या अंतःस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे हे सुद्धा इस्ट्रोजनचं काम आहे आणि गर्भधारणेस काय करणे, मदत करणे। अतिशय महत्त्वाचे काय इस्ट्रोजनचं कार्य आहे आणि हे ओव्हरीमधून होते। त्यानंतर बघा आता यानंतरची जी ग्रंथी दिली आहे मित्रांनो ती आहे वृषण ग्रंथी, याला टेस्टिस सुद्धा म्हटलं जाते आणि याचं स्थान आहे मुष्कामध्ये आणि हार्मोन्स स्त्रवल्या जाते यामधून टेस्टेरॉन। टेस्टेरॉन हे हार्मोन्स कोणामधून स्त्रवल्या जाते तर ते स्त्रवल्या जाईल मेलमधून म्हणजे पुरुषामधून। तर प्रोजेस्टेरॉन आणि जे आपण एक बघितलं याच्या अगोदरचं बघितलेलो आपण इस्ट्रोजन, तर हे स्त्रवल्या जाते स्त्रियांमधून। दोन्ही गोष्टी क्लिअर मित्रांनो, अतिशय सुंदर टॉपिक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, तुम्हाला निश्चितच हा टॉपिक परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे। तर बघा आता याचं कार्य काय असणार आहे तर पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास करणे हे टेस्टेरॉनद्वारे होते आणि जसं दाढी, मिशा येणे आणि आवाजामध्ये घोगरेपणा येणे हे सर्वच सर्व या टेस्टेरॉन हार्मोन्समुळे होते, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो नंतरची आपण अंतःस्रावी या ठिकाणी ग्रंथी बघूया, ती आहे यौवनलूपी ग्रंथी, जिला थायमस असं म्हटलं जाईल आणि हिचं जे स्थान आहे हे आहे हृदयाजवळ आणि छातीच्या पिंजऱ्यामध्ये। यामधून स्त्रवणारे जे हार्मोन्स आहेत ते आहे थायमोसिन, तुम्हाला सरळ लक्षात घ्यायचं आहे थायमोसिन थायमसवरून, ठीक आहे। आणि याचं कार्य बघा प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर काय करणे, नियंत्रण करणे। म्हणजे बघा अशी कोणती ग्रंथी आहे जे प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवतं ते आहे यौवनलूपी ग्रंथी म्हणजेच कोणती, थायमस ग्लँड। मित्रांनो या सर्व आपण आता अंतःस्रावी ग्रंथी बघितलेली आहे, सोबत काही बाह्यस्रावी ग्रंथी सुद्धा आहे। जसं शरीरातील सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी जर म्हटले तर ती होणार आहे यकृत आणि तुम्हाला याचं उत्तर कमेंट्समध्ये सांगायचं आहे की यकृत ही ग्रंथी शरीराच्या कोणत्या भागामध्ये असते, डाव्याकडे, उजवीकडे किंवा सेंटरमध्ये। तर निश्चितच तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल, तुम्हाला याचं उत्तर हे कमेंट्समध्ये नोंदवायचं आहे। मित्रांनो निश्चितच तुम्हाला आजचा टॉपिकसुद्धा आवडलेला असेल, जर तुम्हाला हा टॉपिक आवडला असेल तर तुम्ही इतरांपर्यंत सुद्धा याला पोचवा। सोबत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा म्हणजे जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जाईल। थँक्यू सो मच।